कल्पना करा, एक लहानसा मुलगा, खिशात एक पैसाही नाही, पोटात भूक, आई आजारी, वडील दारूच्या आहारी गेलेले. आणि डोळ्यांसमोर फक्त अंधार. पण हाच मुलगा पुढे जाऊन संपूर्ण जगाला हसवणार होता लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसणार होता. आणि कॉमेडीचा राजा म्हणून इतिहासात अमर होणार होता. हा मुलगा म्हणजे चार्ली चॅप्लिन. होय, जगाला हसवणारा माणूस, स्वतः मात्र आयुष्यभर रडत जगला. त्याचं आयुष्य म्हणजे संघर्ष, वेदना आणि आशेची अविश्वसनीय कहाणी आहे. आज आपण जाणून घेणार आहोत गरिबीपासून ग्लोबल सुपरस्टार होण्यापर्यंतचा चार्ली चॅप्लिनचा प्रवास, त्याच्या स्वतःच्या शब्दांत. त्याच्या आत्मचरित्रातून. चार्ली चॅप्लिनचा जन्म 16 एप्रिल 1889 रोजी लंडनमध्ये झाला. तो जन्माला आला तेव्हा त्याच्या घरात श्रीमंती नव्हती, होती फक्त दारिद्र्याची सावली. त्याचे आईवडील दोघेही स्टेज कलाकार होते. पण त्यांचा करिअर फार यशस्वी नव्हता. वडील दारूच्या व्यसनात अडकले. आणि आईची तब्येत सतत बिघडत गेली. घरात खायला अन्न नव्हतं. कधीकधी 2-2 दिवस उपाशी झोपावं लागायचं. चार्ली म्हणतो, माझं बालपण म्हणजे खेळ नव्हते. ती फक्त जगण्यासाठीची धडपड होती. एक दिवस त्याच्या आईचा आवाज स्टेजवर बसला. तेव्हा छोटासा चार्ली स्टेजवर गेला आणि गाणं पूर्ण केलं. प्रेक्षक हसायला लागले, टाळ्या वाजवू लागले. त्या क्षणी त्याला जाणवलं की लोकांना हसवणं म्हणजे जादू आहे. पण आयुष्य इथेच थांबलं नाही. आई मानसिक आजाराने हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. चार्ली आणि त्याचा भाऊ अनाथांसारखे झाले. त्यांना वर्कहाऊसमध्ये पाठवलं गेलं. कडक नियम, अपुरं अन्न, थंडी. आणि एकटेपण. पण इथेच त्याच्या मनात जिद्द निर्माण झाली. मी या गरिबीतून बाहेर पडणार. तो रस्त्यावर लहान मोठी कामं करू लागला. पण मन मात्र अभिनयाकडेच खेचलं जात होतं. शेवटी त्याला फ्रेड कार्नो थिएटर कंपनीत संधी मिळाली. इथे त्याने कॉमेडीची खरी कला शिकली. लोक पोट धरून हसायचे. आणि चार्लीला जाणवलं, हीच माझी ताकद आहे. आणि मग त्याच्या आयुष्यात आला टर्निंग पॉइंट. अमेरिकेतून ऑफर, हॉलिवूड. गरीब मुलगा, मोठं स्वप्न. पण मनात प्रचंड जिद्द. कीस्टोन स्टुडिओने त्याला चित्रपटाची संधी दिली. सुरुवातीला अपयश आलं, पण त्याने हार मानली नाही. एका दिवशी त्याने वेगळे कपडे घातले. मोठी पॅन्ट, छोटी टोपी, काठी आणि मिशी. आरशात पाहून तो थांबला. आणि जन्म झाला द ट्रॅम्पचा. गरीब पण स्वाभिमानी. हसरा पण आतून दुःखी. हा कॅरेक्टर जगभर गाजला. चार्ली एका रात्रीत सुपरस्टार झाला. पण त्याला फक्त हसू नको होतं. त्याला लोकांच्या मनाला स्पर्श करायचा होता. द किड बनवताना तो स्वतः रडायचा. कारण त्यात त्याचं स्वतःचं बालपण होतं. मॉडर्न टाइम्समध्ये त्याने मशीनच्या जगावर प्रहार केला. आणि द ग्रेट डिक्टेटरमध्ये हुकुमशाहीवर आवाज उठवला. शेवटचं भाषण ऐकून लोक रडले. कारण तो फक्त कॉमेडियन नव्हता, तो मानवतेचा आवाज होता. पण राजकारणामुळे त्याच्यावर आरोप झाले. आणि अमेरिकेने त्याला देशात येण्यास बंदी घातली. एका क्षणात तो निर्वासित झाला. ज्या देशाने स्टार बनवलं त्याच देशाने दूर केलं. मग तो स्वित्झर्लंडमध्ये स्थायी झाला. कुटुंबासोबत शांत आयुष्य जगू लागला. त्याने आत्मचरित्र लिहिलं. आपल्या संघर्षाची खरी कहाणी जगासमोर मांडली. आजही त्याचे चित्रपट पाहून लोक हसतात आणि डोळ्यात पाणीही येतं. कारण चार्ली चॅप्लिनने आपल्याला शिकवलं की दुःख कितीही मोठं असलं तरी हसू कधी सोडायचं नाही. जगाला हसवणारा तो छोटा माणूस आजही इतिहासात अमर आहे. दोघेही. आणि तो म्हणजे चार्ली चॅप्लिन. पण त्यांचं करिअर फार यशस्वी नव्हतं. वडील दारूच्या व्यसनात अडकले. आणि आईची तब्येत सतत बिघडत गेली. घरात खायला अन्न नव्हतं. कधीकधी 2-2 दिवस उपाशी झोपावं लागायचं. चार्ली म्हणतो, माझं बालपण म्हणजे खेळ नव्हते. ते फक्त जगण्यासाठीची धडपड होती. एक दिवस त्याच्या आईचा आवाज स्टेजवर बसला. तेव्हा छोटासा चार्ली स्टेजवर गेला आणि गाणं पूर्ण केलं. प्रेक्षक हसायला लागले, टाळ्या वाजवू लागले. त्या क्षणी त्याला जाणवलं, लोकांना हसवणं म्हणजे जादू आहे. पण आयुष्य इथेच थांबलं नाही. आई मानसिक आजाराने हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. चार्ली आणि त्याचा भाऊ अनाथासारखे झाले. त्यांना वर्कहाऊसमध्ये पाठवलं गेलं. कडक नियम, अपुरं अन्न, थंडी. आणि एकटेपण. पण इथेच त्याच्या मनात जिद्द निर्माण झाली. मी या गरिबीतून बाहेर पडणार. तो रस्त्यावर लहान मोठी कामं करू लागला. पण मन मात्र अभिनयाकडेच खेचलं जात होतं. शेवटी त्याला फ्रेड कार्नो थिएटर कंपनीत संधी मिळाली. इथे त्याने कॉमेडीची खरी कला शिकली. लोक पोट धरून हसायचे. आणि चार्लीला जाणवलं, हीच माझी ताकद आहे. आणि मग त्याच्या आयुष्यात आला टर्निंग पॉइंट. अमेरिकेतून ऑफर, हॉलिवूड. गरीब मुलगा, मोठा स्वप्न. पण मनात प्रचंड जिद्द. कीस्टोन स्टुडिओने त्याला चित्रपटाची संधी दिली. सुरुवातीला अपयश आलं, पण त्याने हार मानली नाही. एका दिवशी त्याने वेगळे कपडे घातले.
मोठी पॅन्ट, छोटी टोपी, काठी आणि मिशी. आरशात पाहून तो थांबला. आणि जन्म झाला द ट्रॅम्पचा. गरीब पण स्वाभिमानी. हसरा पण आतून दुःखी. हा कॅरेक्टर जगभर गाजला. चार्ली एका रात्रीत सुपरस्टार झाला. पण त्याला फक्त हसवणं नव्हतं हवं, त्याला लोकांच्या मनाला स्पर्श करायचा होता. द किड बनवताना तो स्वतः रडायचा. कारण त्यात त्याचं स्वतःचं बालपण होतं. मॉडर्न टाइम्समध्ये त्याने मशीनच्या जगावर प्रहार केला. आणि द ग्रेट डिक्टेटरमध्ये हुकुमशाहीवर आवाज उठवला. शेवटचं भाषण ऐकून लोक रडले. कारण तो फक्त कॉमेडियन नव्हता, तो मानवतेचा आवाज होता. पण राजकारणामुळे त्याच्यावर आरोप झाले. आणि अमेरिकेने त्याला देशात येण्यास बंदी घातली. एका क्षणात तो निर्वासित झाला. ज्या देशाने स्टार बनवलं त्याच देशाने दूर केलं. मग तो स्वित्झर्लंडमध्ये स्थायिक झाला. कुटुंबासोबत शांत आयुष्य जगू लागला. त्याने आत्मचरित्र लिहिलं. आपल्या संघर्षाची खरी कहाणी जगासमोर मांडली. आजही त्याचे चित्रपट पाहून लोक हसतात. आणि डोळ्यात पाणीही येतं, कारण चार्ली चॅप्लिनने आपल्याला शिकवलं की दुःख कितीही मोठं असलं तरी हसू कधी सोडायचं नाही. जगाला हसवणारा तो छोटा माणूस आजही इतिहासात अमर आहे. आणि तो म्हणजे चार्ली चॅप्लिन.